संपूर्ण राज्याचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं त्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा बहुतांश निकाल हाती आलेला आहे आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलेला आहे। गुलाल उधळून कार्यकर्ते इथं घोषणा देत आहेत। आपण पाहू शकता की कार्यकर्ते सगळे गुलाल उधळून जल्लोष साजरा करत आहेत। त्या घोषणा काय आहेत ते नेमक्या आपण ऐकूयात। एकच वादा अजित दादा। आणखी काही तुम्ही घोषणा देत होतात काय? चेअरमन पद आमचा चेअरमन अजित दादा हवा। झालं काय या मागचं अजित दादांचं काय? आमच्या दादांवर पूर्ण विश्वास आहे। दादांनी कोणतीही निवडणूक हाती घेऊ दे, बारामतीकर पूर्ण पाठिंब्यानेशी दादांच्या पाठीमागे उभा राहतात। त्याला आमचं कुठलंही काय म्हणजे मागे नसण्याचं कारण नाहीये। पूर्णपणे आम्ही दादांना पूर्णपणे पाठिंबा देतो आणि त्या आजच्या पण निवडणुकीत दाखवून दिला आम्ही की 21-0 पॅनल होणार आहे। त्याच्यात काही माझी म्हणजे मनात शंका नाहीये। पूर्ण पॅनल टू पॅनल झालेलं मतदान हे दादांच्या विकासाला मत आहे, एवढं मी या ठिकाणी सांगू। या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे। एखाद्याचा पराभव झाला ना तो दुसऱ्यावर आरोप करणार, ते थोडीच तो मान्य करणार आहेत की तो जो पराभव झालाय, जे सभासद राजाने कौल दिलाय तो थोडीच मान्य करणार आहे। हा असा आरोप करणं म्हणजे सभासद राजाचा अपमान करण्याकरता असं आहे। आपल्यासोबत आणखी काही प्रतिनिधी काय आता जे पैसे म्हणतात माळेगावचा सभाचा सदन सुज्ञ आहे, पैशाचं वाटप बिलकुल कुठे झालेलं नाही। हा सत्याचा विजय आहे आणि भविष्यात दादाच पूर्ण माळेगाव कारखाना पूर्ण कायापालट करणार सलग दादा आणि एक महाराष्ट्रामध्ये उच्चांकी दर दादा देणार। पण दादा तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मी ते कसे लक्ष देतात? दर आठवड्यात दादा बारामती असतात, त्या मीटिंग करायला अडचण काहीच नाही। दादा एखाद्या सर्वसामान्याला दादामध्ये परीस आहे, ज्या गोष्टी हात लावले ते सोनं करणार आहे। तसं तुम्ही आज माळेगाव कारखाना बघा आणि नंतर 1 वर्षाने जाऊन बघा, पूर्ण त्या कायापालट होणार आहे। काय भावना काय आहेत तुमच्या? काय भावना? आमचे दादा चेअरमन होते, आमचे 21-0 होईल आता एक निकाल आल्यानंतर। काय विजयामागचं दादांनी नेमकं कसं गणित जुळवून आणलं? दादाने विजय आधीच दादाने सांगितलं होतं की माझ्या हातामध्ये कारखाना द्या, 21-0 द्या तुमच्या कारखान्याचा। मी 1 वर्षानंतर काय पालट दिसेल तुम्हाला आत्ताच्या कारखान्याचा फोटो काढा आणि 1 वर्षानंतर पुन्हा तिथले परिसराचा फोटो काढा आणि मला सांगा म्हणले की कारखाना कसा आणि मला चेअरमन मी होणार चेअरमन असं दादांनी सांगितलेलं आहे। बहुतांश जागांचे निकाल आणखी बाकी आहेत तरी पण तुम्ही जल्लोष आणि आताच्या 2 फेऱ्यामध्ये झालेले आहे। पूर्ण निकाल आता येत नाही अजून, तरी पण आघाडी कायम टिकून आहे। एकंदरीत आपण असं पाहू शकतो की जागांचे निकाल आणखी जाहीर होण्याचं बाकी असलं तरी बहुतांश जागांवर अजितदादा पॅनलचे जे उमेदवार आहेत ते समोर आहेत, आघाडीवर आहेत आणि ते काही जागा तर निवडून पण आलेले आहेत। त्यामुळे या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केलेली आहे। इथून पुढच्या महत्त्वाच्या घडामोडी आम्ही तुम्हाला story.com च्या माध्यमातून देतच राहू। तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा।